मित्रांनो तर चाललंय बघा आमच्यात कर तळायचं. करीचं कानूला तळायचं चाललंय. असं म्हणजे कर तळायचं बघा पिवडी लाटायला लागल्या आणि इथं बघा ये बघायला लागले आणि मी बघा इथं तळायला लागलोय. हे बघा इथं तळायला लागलोय. आता इथं एवढं झाल्यात आता अजून करायचं आहे. मग कसं वाटायला लागलंय करंजा तळू करून? एक नंबर मस्त छान. तुळशीचे ना बहीण भाऊ लागल्यात बघा आपलं. आणि जुन्या आठवणी काढत जुन्या आठवणी काढत लागल्यात बहीण भाऊ. एक जण लाटाले एक जण भरा लागले. त्यात आज चिक्कू नाही आहे. चिक्कू असते तर मग काय मज्जाच मज्जाच मज्जा. काय सारण कुठं राहिलं असतं. नाही राहणार आहे चुकलं आहे पार्सल. सारून राहिलं नसतं. आम्ही पण लहान असताना असंच खायचं सारण. तर करीला कापण्या वगैरे करायचे पहिल्याची लोक डाळीच्या पिठाचे धपाट. तर आम्ही पण करणार आहे कापण्या धपाट. पण आता आम्ही करंजा करायला लागले. करंजा काय काय नाही झाल्या तर कांदा भरून कानूला भरून झाल्यात. बघा किती मस्त केलाय बघा. ब्युटिफुल ब्युटिफुल केलाय. ब्युटिफुल. ए बाबा काय तर बोलू नको चांगलं. तर अशा प्रकारे आमचं नियोजन आहे बघा. आज करंजा करायचं. पिवडी काही येणं झालती करायला. मी म्हणलं जरा लोणी लावून आणले बघा तिला इथं करायला. लावली पण आणि घेतली बी काढत. जेव्हा तुम्हाला लोणी पाहिजे. आज जरा माझी तब्येत ठीक आहे तर हे रमणा काढलाय. आणि उद्या आणि उळत बसायचं. हे दुखायला येते मानेचा खरंच मित्रांनो लय त्रास झाला मला. जरा कमी झालंय बघा. तर लय त्रास व्हायला लागलेला मला. असं वाटायला लागलेलं मान कुठं काढून ठेवू का काय. खरोखर सिस्टीम असायला पाहिजे. काढून ठेवायची काय. फुटो नाही ते पडले. तर आम्ही पुढचा आयटम काय करणार आहे ते पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. जिन्नस आम्ही पुढचा जिन्नस काय करणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. आता आयटमच पुढचा जिन्नस. आणि एका हॉटेलकडे गेलो होतो. काय रे काय सिक्रेट आहे गप सांग. ते आम्हालाच कळलं. ते पूर्ण सांगू शकत नाही. ठीक आहे तू समजून. शान्या खुळे